तो गुंड नाही कर तू मलाच तोंडावर पडलंस। एका दिवसात एवढा बदललास? ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून। म्हणजे अगं जरा तू शांत हो की। अगं सत्यदादा काय म्हणतोय ते ऐकून तरी घे। हे बघ घडलेल्या गोष्टीचा फक्त तुझ्या बाजूने विचार नको करूस। म्हणजे हे बाबांनो, तुम्ही कशाला तुमचे शब्द वाया घालवताय? अमरे, तुझी दीदी ना कुणाचंच ऐकून नाही घेणार। त्यामुळे त्यांना जे काय वाटायचंय ते वाटून। त्यांना वाटतंय ना की मी चुकलो, तर चुकलोय मी। काय हो वाघमारे, कसली अपेक्षा नव्हती तुम्हाला माझ्याकडे? आणि जशी तुम्हाला माझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती ना, तशी मला बी तुमच्याकडनं अशी अपेक्षा। सत्या, तुला राजकारणात जायचंय ना? मग डोक्यात एवढं राग ठेवून नाही चालत। नुसतं राग कमी करायचं वचन दिलं म्हणून झालं असं नाही। त्यासाठी मुळात संयमी असावं लागते, मौर्य साहेबांसारखं। त्यांच्याकडनं शिक शांत कसं राहायचं ते। असं डोक्यात राग घालून फिरलास ना तर राजकारणी नाही गँगस्टर होशील। हो वाघमारे, मला कुणाकडनं काही शिकायची गरज नाही। सत्या तुर्वे, मी सत्या तुर्वे। कुणाचा कार्यक्रम कसा पद्धतशीर फिक्स करायचा ना ते चांगलं माहिती आहे मला। त्यामुळे तुमचे मौर्य साहेब त्यांच्या जागी आणि मी माझ्या जागी। माझी तुलना करायची नाही त्यांच्या बरोबर। मिसेस सुर्वे, तुम्ही रेकॉर्डिंग का करताय? बंद करा ते। पुढे दिली परवानगी? ये नेबळट, पुन्हा स्वतःच्या नवऱ्याला अटकलीस होय तू? हा, कुठं आलाय का तुझ्यात पडगेपणा ह्यो? कुठल्या जन्माचा राग काढतीस माझ्या लेकावर? काय बिघडवलं तरी तुझं? उलट तूच त्याच्या आयुष्याची वाट लावलीस। त्याच्या आयुष्यातनं कायमची चाललीस तर जा की गप गुमान। कशाला माझ्या लेकाला त्रास देतेस तू?